क्वेश्चन 4 दिलाय. ऑन अ नंबर लाईन पॉइंट्स ए बी अँड सी आर सच दॅट डिस्टन्स बिटवीन ए सी इज इक्वल टू 10, डिस्टन्स बिटवीन सी बी इज इक्वल टू 8. फाइंड डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. ओके, आता इथे आपल्याला 3 पॉईंट्स दिलेत बघा. मग आता सोल्युशन काढताना आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती पहिले राईट डाऊन करू. डिस्टन्स बिटवीन ए and C is equal to 10 and distance between point C and point B is equal to 8. ओके, एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. आता त्यांनी सांगितलेले आपल्याला जेवढी पॉसिबिलिटी होतील त्याच्यामधून आपल्याला ए बी फाइंड आउट करायचं आहे. ओके, डिस्टन्स बिटवीन ए बी फाइंड आउट करायचं आहे. पॉसिबिलिटी लिहू आपण. पॉसिबिलिटी 1. ओके, म्हणजे आता या क्वेश्चनमध्ये बघा 3 पॉईंट जे दिलेले आहेत यामध्ये आपल्याला ॲक्युरेट असे सांगितलेले नाही आहे की कोणता पॉईंट कोणाच्या मध्ये आहे. ओके, म्हणजे इथे 3 प्रकारच्या पॉसिबिलिटी होतील. ओके, त्यासाठी आता पॉसिबिलिटी 1 आपण पाहूया. आता सपोज सी हा आपण असा पॉईंट घेतला की जो ए आणि बी या दोघांच्या बिटवीन आहे. ओके, मग पॉसिबिलिटी 1 मध्ये सपोज ही नंबर लाईन काढली मी. हा पॉईंट ए, हा पॉईंट बी आणि हा पॉईंट सी काढला. ओके, आता ए आणि बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग ए सी आपल्याला दिलेला आहे 10 आणि बी सीचं दिलेलं आहे 8. ओके, मग आता अशी पॉसिबिलिटी होऊ शकते की डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी इज इक्वल टू distance between point A and point C plus distance between point C and point B. ओके, आता मागील आपण क्वेश्चन पाहिला, क्वेश्चन नंबर 3. तर त्यामध्ये पाहिलं की आता ए बी हा जो दाखवला आहे यामध्ये तर हा पूर्ण मोठा दाखवलेला आहे. म्हणजे ह्याची जी व्हॅल्यू आहे ही पूर्ण मोठी असणार आहे या दोघांच्या तुलनेमध्ये. ओके, मग आता ते मॅच होण्यासाठी, इक्वल होण्यासाठी हे जे 2 आपल्याला डिस्टन्स दिलेले आहेत म्हणजे डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स सी बी हे मॅच झाले तर आपल्याला ए बी मिळू शकतो. ओके, मग त्यानुसार देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू ए सी दिलाय 10 प्लस सी बी दिलाय 8. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू 10 प्लस 8 इज इक्वल टू 18. ओके, पण आता हा 18 केव्हा होईल, जेव्हा when C point lies between A and B. Okay, then distance between point A and point B is equal to 18. ओके, लागलं तर आपण कंसामध्ये असं लिहू शकतो A डॅश सी डॅश बी. ओके, आता अशा प्रकारची एक पॉसिबिलिटी होऊ शकते. त्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी सेकंड. आता यामध्ये जर का नंबर लाईन काढली ओके, तर आपण सेंटरला ती इथं बी घेऊया. मग ए बी अँड सी. ओके, आता बी हा पॉईंट आपण असा घेतलाय की जो पॉईंट ए आणि पॉईंट सी यांच्या बिटवीन येतो. ओके, आता बी सीचं आपल्याला दिलेली आहे व्हॅल्यू 8 दिलेली आहे आणि ए सी पण आपल्याला दिलेली आहे. ए सी 10 दिलेली आहे. यावरून आपल्याला ए बी सहज काढता येतो. ओके, मग आता इथे आपल्याला अशी आयडिया वापरावी लागेल. डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी अँड पॉईंट सी. आता या दोघांची ॲडिशन म्हणजे ए बी प्लस बी सी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट सी असं काढता येईल. ओके, कारण की हे कोलिनियर आहे. ओके, म्हणजेच इथे
ए डॅश बी डॅश सी असं आपल्याला लिहिता येईल. ओके, मग आता देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी प्लस, आता बी सी आपल्याला माहिती आहे 8 दिलाय, इज इक्वल टू ए सी पण माहिती आहे आपल्याला 10 आहे. ओके, मग देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी इज इक्वल टू, आता हा 10 जसाचा तसा लिहायचा, हा 8 आपण इकडे घेऊया, त्यामुळे चेंज द सिम्बॉल, प्लस होता आता मायनस झाला. ओके, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए बी इज इक्वल टू 10 - 8 इज इक्वल टू 2. ओके, म्हणजे इथली व्हॅल्यू आपल्याला मिळत आहे 2. पण हे कधी शक्य आहे, जेव्हा इथे लिहूया आपण, व्हेन बी लाईज बिटवीन point A and point C, then distance between A and B is equal to 2. आता पॉसिबिलिटी 3चा जर का आपण विचार केला तर ते शक्य होत नाहीये. ए हा असा पॉईंट घ्यावा लागेल की जो बी आणि सी च्या बिटवीन असेल. ओके, आता ए सी आपल्याला 10 दिलेला आहे. ओके, ए सीचा डिस्टन्स आपल्याला 10 दिलेला आहे आणि बी सीचा डिस्टन्स हा आपल्याला 8 दिलेला आहे. सपोज आपण नंबर लाईन काढली. ओके, आता ए सी आपल्याला 10 दिलेला आहे आणि आपल्याला ए आता या दोघांच्या मध्ये घ्यायचा आहे. ओके, मग ए जर का इथं घेतला तर इथं बी आणि सी होईल. ओके, आता ए बी आपल्याला माहित नाही, ए बी आपल्याला काढायचा आहे. बी सी आपल्याला दिलेला आहे 8, हा बी सी आहे. ओके, आणि ए सी दिलं आहे आपल्याला 10. ओके, मग आता बी सी या दोघांमधील डिस्टन्स हे मोठं पाहिजे, देन डिस्टन्स ऑफ पॉईंट ए अँड पॉईंट सी पेक्षा. ओके, पण इथं ही चुकीची इन्फॉर्मेशन वाटत आहे, त्यामुळे पॉसिबिलिटी ऑफ 3 इथं होऊ शकत नाही, फक्त या 2च पॉसिबिलिटी होतील. त्यामुळे आपला आन्सर येईल पॉसिबिलिटी 1 अशी होऊ शकते, जेव्हा आपण सी हा पॉईंट ए आणि बीच्या मध्ये घेऊ तेव्हा डिस्टन्स ऑफ पॉईंट ए अँड पॉईंट बी होईल 18, आणि जेव्हा बी हा पॉईंट आपण ए आणि सी या पॉईंटच्या मध्ये घेऊ तेव्हा डिस्टन्स ऑफ पॉईंट ए अँड पॉईंट बी होईल 2. ओके, क्वेश्चन 5 दिलाय, पॉईंट्स एक्स वाय झेड आर कोलिनियर सच दॅट डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय इज इक्वल टू 17, डिस्टन्स बिटवीन वाय अँड झेड इज इक्वल टू n. आता यावरून आपल्याला डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड फाइंड आउट करायचं आहे. सर्व पॉईंट्स एकाच लाईनीवर आहेत, कारण आपल्याला सांगितलेले आहे तर एक्स वाय झेड आर कोलिनियर. पण कोणता पॉईंट हा कोणत्या 2 पॉईंटच्या मध्ये आहे हे आपल्याला ॲक्युरेट सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे इथे परत आपल्याला 3 पॉसिबिलिटीज होतील. त्यावरून करेक्ट पॉसिबिलिटीमधून आपल्याला डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय फाइंड आउट करावे लागतील. ओके, मग आता त्यासाठी फर्स्ट पॉसिबिलिटी पाहूया. झेड हा या दोघांचे बिटवीन घेऊया. सपोज ही नंबर लाईन आहे, मग इथे हा एक्स आला, हा झेड आला आणि हा वाय आला. ओके, आता आपल्याला इथे एक्स वाय दिला आहे 17. ओके, आणि झेड वाय दिला 8. डिस्टन्स बिटवीन पॉईंट एक्स अँड पॉईंट झेड प्लस डिस्टन्स बिटवीन झेड अँड वाय इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय. ओके, कारण की हे कॉलिनियर आहे आणि एक्स डॅश झेड डॅश वाय, झेड पॉईंट हा एक्स आणि वाय या दोन्ही पॉईंटच्या बिटवीन घेतलेला आहे. देअरफॉर एक्स झेड आपल्याला काढायचा आहे, डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड प्लस झेड वाय मधील डिस्टन्स आपल्याला दिलेले आहे 8 इज इक्वल टू एक्स वाय मधील पण दिलेला आहे ते आहे 17. ओके, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट एक्स अँड पॉईंट झेड इज इक्वल टू 17 minus 8. Therefore, distance between point x and point z is equal to 17 minus 8 is equal to 9. ओके, म्हणजे फर्स्ट पॉसिबिलिटी ही होऊ शकते जर का
एक्स आणि वाय या दोन पॉईंटच्या मध्ये जर का आपण झेड हा पॉईंट घेतला तर ही पॉसिबिलिटी होऊ शकते. त्याच्यातून आपल्याला एक्स आणि झेड मधील डिस्टन्स आपल्याला मिळत आहे 9. ओके. आता सेकंड पॉसिबिलिटी आपण अशी घेऊया. आता सपोज ही नंबर लाईन घेतली. ओके. आता वाय आपण या दोघांच्या मध्ये घेऊया, एक्स वाय अँड झेड. ओके. एक्स वाय दिलाय आपल्याला त्यांनी 17 आणि वाय झेड पण दिलेला आहे आपल्याला 8. ओके. आता यावरून आपल्याला एक्स झेड सहज काढता येतोय. ओके. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स वाय प्लस डिस्टन्स बिटवीन वाय झेड. ओके. आता या ठिकाणी आपल्याला एक्स वाय झेड असं म्हणता येईल, कारण वाय हा पॉईंट आपण एक्स आणि झेड या दोन पॉईंटच्या मध्ये घेतलेला आहे. ओके. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट एक्स अँड पॉईंट झेड इज इक्वल टू एक्स वाय मधील डिस्टन्स दिला आहे 17 प्लस वाय आणि झेड मधील डिस्टन्स दिला 8. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड इज इक्वल टू 17 प्लस 8 मीन्स 25. ओके. मग ही एक प्रकारची पॉसिबिलिटी असू शकते. त्यानंतर आता इथे जर का आपण थर्ड पॉसिबिलिटी जर का काढायची झाली, पॉसिबिलिटी 3. आता झेड झाला वाय झाला. सपोज ही नंबर लाईन आपण एक्स हा दोघांच्या बिटवीन घेतला तर इथे वाय येईल आणि इथं झेड येईल. ओके. आता ॲज पर द गिवन इन्फॉर्मेशन एक्स वाय दिला आहे आपल्याला 17. ओके. आणि वाय झेड दिला आहे आपल्याला 8. वाय झेड तर मोठा डिस्टन्स आहे, पण त्यांनी आपल्याला व्हॅल्यू 8 ही स्मॉल दिलेली आहे दॅन डिस्टन्स ऑफ एक्स अँड वाय पेक्षा. ओके. त्याच्यामुळे ही पॉसिबिलिटी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे फक्त दोनच पॉसिबिलिटी होतील. डिस्टन्स बिटवीन एक्स झेड इज इक्वल टू 9 अँड डिस्टन्स बिटवीन एक्स झेड इज इक्वल टू 25. या दोन प्रकारच्या पॉसिबिलिटी येथे होऊ शकतात. 6th क्वेश्चन, स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर्स ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके. आता खाली आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत, त्याप्रमाणे आपल्याला नंबर लाईन ड्रॉ करायची आहे. ओके. फर्स्ट, इफ ए डॅश बी डॅश सी म्हणजे हे तिन्ही पॉईंट एका लाईनवर आहेत, ते कोलिनियर आहे आणि त्याच्या लेंथ दिल्यात. लेंथ ए सी इज इक्वल टू 11, लेंथ बी सी इज इक्वल टू 6.5. देन फाइंड आउट लेंथ ए बी. ओके. ॲज पर द गिवन इन्फॉर्मेशन, लेंथ ए सी is equal to 11 and length BC is equal to 6.5 दिलेली आहे आपल्याला. मग आता आपल्याला पहिले AB फाइंड आउट करावी लागेल. मग लेंथ AB प्लस लेंथ BC इज इक्वल टू लेंथ AC. आणि किती ए बी आणि सी म्हणजे ए आणि सीच्या मध्ये बी हा पॉईंट येत आहे, म्हणजे ए सी हा सर्वात मोठा डिस्टन्स असलेले पॉईंट आहे. ओके. मग देअरफॉर लेंथ ए बी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बी सी आपल्याला माहीत आहे 6.5 अँड ए सी पण आपल्याला माहीत आहे 11. देअरफॉर लेंथ ए बी इज इक्वल टू 11. आता 6.5 इकडे आल्यानंतर मायनसमध्ये जातील, -6.5. देअरफॉर लेंथ ए बी आपल्याला मिळालेली आहे 4.5. ओके. आता आपल्याला त्यांनी फिगरसुद्धा स्केच करायला सांगितलेले आहे. ओके. मग आता ए बी आपल्याला मिळालेले आहे 4.5, म्हणजे आपल्याला 3 प्रकारचे इन्फॉर्मेशन मिळालेले आहेत. ए सी 11, बी सी 6.5 अँड ए बी 4.5.
मग आता यामध्ये सर्वात मोठी लेंथ आहे AC, ती आपण पहिले ड्रॉ करून घेऊ. ही मी नंबर लाईन घेतली. A', B', C असं आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे इथे मी A पॉईंट घेते. आता A पासून C पर्यंत डिस्टन्स आपल्याला 11 दिलेलं आहे. ओके, आता हे मोठे नंबर मी गृहीत धरते म्हणजे तुमच्या पण नीट लक्षात येईल, तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर अंडरस्टँडिंग येईल आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर दिसतील, त्याच्यामुळे मी 11 घेतलेले आहे इथे, कारण की इथे आपल्याला सेंटीमीटर किंवा मीटर असं काहीच दिलेलं नाही. ओके, AC. आता हा जो डिस्टन्स आहे तो झाला 11 सेंटीमीटर A to C. ओके, त्यानंतर AB आपण फाइंड आउट केला 4.5. आपल्याला जे मिळालं ते इथे मिळालं 4.5 हा AB आणि BC सुद्धा 6.5 इथं होत आहे. ओके, अशी प्रॉपर लेंथ घेऊन आपल्याला ही स्केच करायची आहे फिगर. नेम देऊया ABC. ओके, आणि त्याचं डिस्टन्स पण देऊया. आता AB 4.5 and BC 6.5. ओके, ह्याचं डिस्टन्स आणि नाव लिहायला विसरायचं नाही आहे फिगर ड्रॉ करताना. आता 6 मधील सेकंड क्वेश्चन आहे, इफ R'(S') म्हणजे हे कोलिनियर आहेत आणि R आणि T या पॉईंटच्या मध्ये S हा पॉईंट आलेला आहे अँड लेंथ दिली आपल्याला ST = 3.7, RS = 2.5. देन फाइंड लेंथ ऑफ RT. ओके, आता ज्या ज्या इन्फॉर्मेशन दिल्या त्या पहिले आपण राईट डाऊन करूया. लेंथ ST = 3.7 and length RS = 2.5. ओके, लेंथ आता इथं RST दिलेलं आहे म्हणजे नंबर लाईन वरती R आणि T याचं डिस्टन्स सर्वात मोठं असणार आहे. ओके, त्यामुळे रिमेनिंग जे आपल्याला दिलेले आहेत ST आणि RS यांच्या लेंथचे ॲडिशन = लेंथ RT आपल्याला मिळेल. ओके, त्याच्यामुळे लेंथ RS प्लस लेंथ ST = लेंथ RT. ओके, इथं कारण पण आपण लिहू शकतो बिकॉज R'(S') ओके, देअरफॉर RS मधील डिस्टन्स दिले आपल्याला 2.5 प्लस ST डिस्टन्स आहे 3.7 = RT मिळेल. ओके, देअरफॉर लेंथ RT = 2.5 प्लस 3.7 या दोघांची ॲडिशन 6.2. ओके, देअरफॉर लेंथ RT = 6.2. ओके, आता हे आपल्याला स्केच पण करायला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मी नंबर लाईन आखून घेते आधी. आता सपोज ही नंबर लाईन आहे. ओके, आता यामध्ये सर्वात मोठं डिस्टन्स RTचं आलेलं आहे. RT 6.2. पहिले नाव लिहूया आपण. आता इथे आला R पॉईंट. ओके, RT 6.2 दिलेला आहे. आता मी हे मोठे नंबर यूज करते. तुम्ही नोटबुकवर करताना हे सेंटीमीटरचे जरी नंबर घेतले तरी सुद्धा चालू शकते. ओके, मग RT 6.2 त्यानंतर RS दिलाय 2.5. S 2.5. आपण नाव आता खाली देते मी परत म्हणजे लक्षात येईल. ओके, म्हणजे RST एका लाईनीत येतील 2.5. आता हे पण आपण काउंट करूया. तर हे पण बघा एकदम ॲक्युरेट येते 3.7. ओके, 3.7. ओके, नंबर लाईन ड्रॉ करताना त्याचे नावं आणि
डिस्टन्स लिहायला विसरायचं नाही आहे. थर्ड क्वेश्चन दिला आहे, इफ एक्स वाय झेड मीन्स एक्स वाय अँड झेड हे तिन्ही पॉईंट एका लाईनीवर आहेत आणि कोलिनियर आहेत. अँड लेंथ एक्स झेड दिला आहे 3√7, लेंथ एक्स वाय दिला आहे √7. देन फाइंड लेंथ वाय झेड. ओके, इन्फॉर्मेशन ज्या ज्या दिल्या ते पहिले राईट डाऊन करू. लेंथ एक्स झेड दिली आपल्याला 3√7 आणि लेंथ एक्स वाय दिली √7. ओके, मग लेंथ वाय झेड आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता ही लेंथ वाय झेड ही इक्वल असणार आहे ॲडिशन ऑफ लेंथ एक्स झेड अँड लेंथ एक्स वायची. ओके, देअरफॉर इज इक्वल टू लेंथ एक्स झेड प्लस लेंथ एक्स वाय इज इक्वल टू, आता लेंथ एक्स झेड आहे 3√7 मायनस √7. ओके, आता 3√7 मायनस √7 असं जेव्हा दिलेलं असतं तेव्हा इथं 1 असतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच इथं काय होईल 3√7 मायनस 1√7. ओके, हे लक्षात ठेवा. मग आता ह्याची सबट्रॅक्शन जर का केली तर 3 मधून 1 गेला. ओके, 3 मधून इथला 1 गेला म्हणजे होतं 2 आणि √7 तसंच तसा राहतो. ओके, त्याच्यामुळे आपल्याला लेंथ वाय झेड मिळालेली आहे. लेंथ वाय झेड इज इक्वल टू 2√7. आता नंबर लाईन काढूया आपण. एक्स वाय झेड, त्यामुळे इथे एक्स घेऊया. एक्स वाय √7 दिलेला आहे आणि वाय झेड 2.7 आहे. एक्स वाय झेड. ओके, आता √7 एक्स वाय आणि एक्स झेड आपल्याला 3√7 दिला आहे आणि वाय झेड आपण आता फाइंड आउट केला 2√7. लास्ट क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेटमधील. क्वेश्चन 7, विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कॉलिनियर पॉईंट्स. ओके, आता त्यांनी कंडिशन दिलेली इथे की 3 पॉईंट्स आहेत पण ते नॉन कॉलिनियर आहेत. नॉन कॉलिनियर म्हणजे काय, इथे एकाच रेषेवर नाही आहेत. ओके, इफ वी कनेक्ट 3 पॉईंट्स देन वी गेट, आता 3 पॉईंट्स 1 इथे घेतला आपण. ओके, नाव देऊया त्याला ए. त्याच्यानंतर सेकंड घेतला, त्याला नाव देऊ बी. ओके, आता हे 2 पॉईंट झाले. आता तिसरा पॉईंट आपण कुठे घेऊ शकतो. सपोज आपण इथे घेतला, कारण की त्यांनी सांगितलेलं आहे की नॉन कॉलिनियर पॉईंट आहे. ओके, आता ह्याला नाव दे सी. आता क्वेश्चन आपल्याला असं विचारलेलं आहे, विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कॉलिनियर पॉईंट. ओके, आता हे नॉन कॉलिनियर पॉईंट तर आपण घेतले, असे पॉईंट घेतले की जे एका रेषेवर येणार नाहीत. ओके, आता हे जर का आपण कनेक्ट केले एकमेकांना, ए बी, बी सी अँड ए सी. ओके, तर आपल्याला ही फिगर मिळते. आता ही फिगर आपण लगेच ओळखू शकतो. दिस फिगर इज नोन एज ट्रायंगल. ओके, त्यामुळे इफ वी कनेक्ट 3 पॉईंट्स देन वी गेट अ ट्रायंगल. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया. सपोज हा घेतला पॉईंट आणि इथे एक पॉईंट घेतला. ओके, पी क्यू आर हा जरी कनेक्ट केला तरी ट्रायंगलच मिळतोय. ओके, सपोज इथे घेतला, त्याच्यानंतर इथे घेतला, त्याच्यानंतर इथे घेतला, ही सुद्धा फिगर आपल्याला ट्रायंगलचीच मिळत आहे. ओके, नॉन कॉलिनियर असल्यामुळे कुठेही आपण 3 पॉईंट घेतले तरी आपल्याला ट्रायंगलच मिळतोय. त्यामुळे आपला आन्सर येईल अ ट्रायंगल इज फॉर्म बाय 3 नॉन collinear points. Okay students,
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.